तर आज आमनापूर या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने येत असताना तर या भेळच्या गाड्यापासून जातात पण मला असा वास आला तर अगदी खावशी अशी इच्छा झाली माझी तर मी या ठिकाणी आज येऊन त्याच्या हातची भेळ म्हणा किंवा पाणीपुरी म्हणा खाल्लेले तर असं यांचं हातात त्यांचं काही चव किंवा साहित्य म्हणा किंवा करण्याची लबक म्हणा किंवा तुम्ही काही जाणू शकता तर अशा वेगळ्या पद्धतीने अगदी स्वादिष्ट अशा पद्धतीने या ठिकाणी खायला भेटते तर इथे बघितलं तर इथली स्वच्छता म्हणा किंवा इथे टापटीपणा म्हणा एकदम अतिशय अगदी कुणी देऊन लेडीज असू द्या किंवा कोण लहान मुलं असू द्या तर इथून स्वतः डोळ्यानं बघितलेलं आहे पण यांची सेवा अगदी एक नंबरची आहे तरी सेवा ही कशा पद्धतीने देतात किंवा काय करतात तर आपण आज यांच्याशी जाणून घेणार आहे तर सर तुमचं नाव काय सांगा सर माझं नाव शिक्षण 9वी पास झालं. 9वी पास झाला तुम्ही समाजकार्यात काय मला आवड वगैरे समाजकार्यामध्ये 9वी पास झाल्यानंतर पुन्हा मी 10वीला पण बसलो 2-3 बसलो नापास झालो 3 वर्षाला त्याच्यानंतर पण 2003ला आम्ही श्रावणी शिबिर जे होतं बरं तुम्ही शिबिर कुठे केलं धम्म परिषद ज्यावेळेस आपण मेरा त्या आंबेडकरांनी घेतली होती सांगली ते मुंबईपर्यंत ते आमच्या सामने संघामध्ये ते 6 भरती आले होते त्यात पहिले 5 जण होते सिलेक्ट झाले होते 6वा माझा नंबर तर त्यांनी मला तिथं नेलं त्यांना मी सांगितलं की मला जर इथनं मागेल तर मी घरी काही जाणार नाही त्या मंदिरात थांबणार म्हणजे म्हणजे मंदिरात नाही जाता तुम्ही म्हणजे ह्याच्यातच सांगितलं आम्ही तो 5 दिवस 6 वर्षाचा विजय करतो माझा सांगण्याचा प्रयत्न बघा तुम्ही शिक्षण असताना सुद्धा असा एक माझ्यावर सुद्धा हा प्रसंग आला ज्यावेळेला मी शिक्षा घ्यायला जयसिंगपूरला गेलो त्यावेळेला माझं सुद्धा शिक्षण कमी होतं सांगण्याचं तात्पर्य म्हणजे शिक्षणाचं तर शिक्षणाचं तात्पर्य आहे पण काय करू शकतं की सुद्धा थोडक्यात तुम्हाला मी गेल्यानंतर त्यावेळेला एका व्यक्तीला बंदीने सांगितलं बाबा एक वस्त्र आणायला तर ती व्यक्ती आला नव्हती ती व्यक्ती अशी म्हटली मला सर म्हणले बत्तीजीला म्हणले बत्तीजी तर त्या ठिकाणी असं चिपमध्ये कापड भेटतं आता हा चिप शब्द हा इंग्लिशमधला शब्द आहे पण ती मला कळणार माझं शिक्षण कमी असल्यामुळं त्यावेळेला मला सुद्धा त्या बोलण्याने म्हणले मला म्हणजे आडाने असून वयस्कर असून सुद्धा हा इंग्लिश बोलू शकतो तर तुम्ही मराठी काय बोलू शकत नाही तसंच यांचं सुद्धा झालेलं आहे तुम्ही शिक्षणात सुद्धा तुम्ही काय काय केलेलं आहे काय काय आपण जाणून घेणार आहे तर त्यावेळेला तुम्ही दीक्षा घेतल्यानंतर मग तुमची मार्क का पडला ज्यावेळेला आम्ही दीक्षा घ्यायला गेलो सुरुवातीला त्यावेळेला आम्ही सांगितलं 5 लोकांचं जीवन तिथं मागितलं होतं बंदीजीने उपलब्ध केलं होतं 6वं जीवन उपलब्ध नव्हतं तर त्यावेळेला काय केलं थंडी पण होती त्यावेळेला पण थंडी असताना पण इथून सांगितलं लोकांना आम्ही स्वतः जाऊन सर्व जीवन मागवलं थोडे साहेबांना ज्या थोडी होते ते त्यांच्याकडून जीवन जाऊन तिथून आम्ही त्यांना सांगितले बाबा मग आता नंतर म्हणून आल्यानंतर पण आम्ही संवादपणामुळे मेंबर आम्ही तिथं दाखल केला म्हणजे मी झालो तिथं तिथून झालं मग त्या व्यवसायाला त्याच्यानंतर तिथून आल्यानंतर वडिलांना काय शेतीची आवड होती वडील शेती करत असताना शेतीनं काय करायला मला हे पण त्यांना सकाळी तुम्हाला मी आवश्यक नाही काही वेळेला शेती कसं पाऊस असायचा कधी पाणी नसायचं कधी मग आपण तुम्ही किंवा मला 10 रुपये म्हणजे 5 रुपये भेट दिली नाही काही नाही म्हणजे आपण भेटचं लागलं काय माझं भेट आणलं टाकणार आपल्याला उपलब्ध सामान काय उपलब्ध सुरुवातीला आम्ही एक टेबल घेतला पॉलिटिंग हातात ठेवलेला आणि टेबलवर भेट काढायला लागला छोटं हातात पातळी घेतली चेअरमन आणि त्यावर भेट आली मग मला सांगा आमच्या भगिनी तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर आमच्या म्हणजे भेटचं गाड्या सुरुवात केल्यानंतर आम्ही टेबलवर भेट केली त्यानंतर परत 4 वर्षानंतर मग लग्न झाल्यानंतर पुन्हा आम्ही दोघं पण त्याच्यानंतर गाडी 2 केली तयार मग गाड्या मग तुम्हाला काय मग असं काय वाटलं नाही बाबा यांच्यासंग आपल्याला हे काम करावं लागेल त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं त्यावेळेस बाबा खरंच आपल्याला लावलं किंवा आपल्याला काम करायचे तुमच्यावर तो प्रसंग आलेला आहे मग तुम्हाला त्यावेळेला काय तुमचं त्यावेळेला काय अनुभव त्यावेळेस मी करण्याचा अनुभव तुम्हाला आज वाटले नाही का बाबा म्हणजे आपलं आपल्याला काम करायला कसं होतं बाहेर एखादा व्यवसाय करताना करायला असते मग त्यावेळेस तुम्हाला तसं काय जाणवलं का म्हणजे तुम्ही आपल्या प्रतिसाद म्हणजे आपल्या नवऱ्याला ते ठामपणे उभा राहणार तुम्ही आपल्या नवऱ्यासोबत साथ सुद्धा म्हणजे चांगल्या पद्धतीने दिली म्हणजे बघा म्हणजे आपल्या या मिस्टरांना सुद्धा चांगल्या पद्धतीने
शेतकरी कसं करते बघा. तर असंच माझ्या पाठीला बघितलं तर आपापल्या मित्रांना किंवा यांना तर चांगल्या पद्धतीने साथ दिली तर मला वाटतं काहीच कमी पडणार नाही. मग आता तुमचा हा एवढा व्यवसाय होत तुमचं सगळं पुरेपूर जातं का? आता हा आमचा व्यवसाय आहे. आता मी जो शेती वडिलांनी जी करायला दुसऱ्याची घेतली होती ते आम्ही शेती आता थांबवली बंद केली आणि आता तो व्यवसायाचा मागं लावला. ते आमची या व्यवसायात तुम्ही काय केलं? हा व्यवसायात आमच्या स्वतः गाडी तर नव्हती, गाडा पण नव्हताच नव्हता. आता काय काढा किती आता आमचे 4 गाड्या आहेत. तुमच्या स्वतःच्या स्वतःचे 4 गाड्या आहेत. स्टीलचे 4 गाडी 2 गाड्या आहेत. 20 गुंठ आम्ही खरेदी केले. 20 गुंठ म्हणजे याच्यावर घेतलं का? म्हणजे ह्याच्या आधारित होतं. ह्या धंद्याच्या ह्याच्यावर 20 गुंठ गाडी घेतलं. बघा धंदा सुद्धा कसा वाटतो मला त्याच्यावर सुद्धा 20 गुंठ घेणं किंवा आपली फॅमिली सांभाळली किंवा मुलं आई वडील स्वतः आपण बरोबर राहणं एवढं धंदा सुद्धा म्हणजे परवडणार नाही तरी सुद्धा हिने अगदी मेहनतीने अगदी चिकाटीनं हा व्यवसाय अगदी जपून धरला. तर असं सगळ्यांनी केलं तर काय अवघड वाटत नाही मला. किंवा कसं आहे लोकांच्या बांधाला जाण्यापेक्षा तर आपल्या मुलं आदर्शच पुढे ठेवला किंवा आपण चांगल्या यानं तर विचार अगदी करा तुम्ही चांगल्या विचारानं बाबा दोघांना आपण नजरेत जर बघितलं बाबा याच्याकडे काय नसताना सुद्धा तुम्ही माझं कुटुंब जपून 4 गाड्या घेऊन 4 मुलांचं शिकवून 10-20 गुंठ रान घेऊन हा याच्यावर असं शक्य नाही. तरी सुद्धा यांची मेहनतीला दाद दिली पाहिजे. तर मला एवढं सांगा तर तुम्ही आता आपलं जे बोधबांधव आहे इकडे तिकडे भयकलेले किंवा मस्त शिकलेले आहेत पण आता कोण इकडं कोण कुठं जाते काय जातंय तर तुम्ही त्या आपल्या बोधबांधवाला तुम्ही काय एखादा सल्ला देशील त्यांना? माझ्या बैल बांधवांना सल्ला एवढा देऊ शकतो ज्या पद्धतीने आम्ही सुरुवात केली आमच्या धंद्याला बैलच्या धंद्याला तर त्या पद्धतीने ते आता आम्हाला कोणी मार्गदर्शन करणार नव्हतं. दुसऱ्याचं बघून कोण शिकवत नव्हती कोणतं म्हणजे आम्हाला सुद्धा आम्ही म्हणजे कोणाला शिकायसाठी होता गेलो. बरं आता एखाद मी व्यक्ती बाबा त्याला भेट करायची शिकायची तर तुमच्याकडे आणि तुम्ही त्याला ट्रेनिंग देशील का? जर समजा आपल्याकडे एखादी व्यक्ती जर आली आमच्याकडे व काय नाही मला बेळ शिकायचं आहे मटेरियल नाही माझं किंवा बेळ शिकून मला द्यायचं तर त्यांना मी असं म्हणजे पूर्णपणे ट्रेन करू आणि सुरुवातीला जे काय लागणार जे मटेरियल आहे सुरुवात राडा म्हणा नाहीतर काय जे बनवण्याची पद्धत म्हणा ते सगळं ते तुम्हाला सगळं एकदम परफेक्ट तयार करून बाबा आपला जेणेकरून आपला माणूस सक्षम झाला पाहिजे बरोबर पण मला शिकला पाहिजे. मग ताई मला आता सांगा एखादी अशी लहान मुलं आली किंवा आता आपण गेल्यानंतर बाजारात गेलं तर लहान मुलं एखादं होतं त्याच्याकडे काय तरी पैसे असतात म्हणजे अनेक अडचणी आपण त्या अडचणीतून वाहून गेलेलं तरी एखादी अशी मुलं आली बाबा मला भेळ पाहिजे त्याच्याकडे पैसे नाही तर तुम्ही त्याला बिन भेळ देता तुम्ही त्याला घालवले का तुम्ही त्याला दारू पैसे देऊन आज काय केले का? म्हणजे तुमच्या जीवनातला असा एखादा प्रसंग आहे का किंवा असा आनंदाचा एखादा काय आहे का? आम्हाला कसं आहे ज्यावेळेला एखादा आमच्यापाशी बिगर पैसे घेऊन येताना पोरगं रडत असते वडील दारू पिलेले असतात वडिलांच्याकडे पैसे असतात पण त्याला 10-20 रुपये कमी पडतात 10 रुपये कमी पडतात पण त्याला पैसे इकडे देऊ शकत नाही पण इकडे देऊ शकत नाही पण तरी सुद्धा त्या वडिलांना न थांबवता मग त्याच्याकडून नाही पैसे घेता आम्ही त्या मुलाला त्याच्या म्हणजे भेट देतो. बघा एखाद्याला म्हणजे दान करायचं किंवा एखादं आपण दान म्हणतो ते कशाही पद्धतीने आपल्याला देता येते फक्त ते दान देण्याची सुद्धा हिंमत आपल्याकडे पाहिजे किंवा काय तुम्ही सुद्धा बघा कसं एखाद्याला दान करत असताना एखाद्या लहान मुलं असतं किंवा आम्ही सुद्धा आमच्या लहानपणी असताना सुद्धा आम्ही सुद्धा रडायचो तर त्यावेळेस ती परिस्थिती वेगळी होती आताची परिस्थिती फार वेगळी आहे. तर या ठिकाणी तुमचा एक एखादा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. सर कॉन्टॅक्ट नंबर सांगायचे तर मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की जेणेकरून बौद्ध बांधवांनी जर त्यांना पसंत असेल कुठलाही व्यवसाय जेणेकरून जेवढं मला मार्गदर्शन करता येईल तेवढं करू शकतो आहे. माझे हे पुढचा नंबर सांगितले नंबर करा वाटलं तर तुम्हाला आणि काही आर्थिक नसेल तर सुद्धा म्हणजे जे भांडवल उभा करायची जागा म्हणा पॉईंट म्हणा तुम्हाला येऊन थोडंफार तिथं तुम्हाला ट्रेन करू शकतो. तर नंबर माझा 73 87 24 49 69. जय जय